वाटतंय जबरदस्त बॅटिंग त्याने केली आहे. भावेश पाटील मॅन ऑफ द मॅच. यानंतर प्रेमनाथ दादा काळन देखील आपल्यामध्ये आहेत आणि त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. मी पुन्हा एकदा विनंती करेन चला नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही टीम गार्गी 11 आदर्श पडले आणि श्री गणेश खोणे. मॅचला त्वरित सुरुवात करा मित्रांनो. 4 ओव्हरची मॅच आहे विदिन 15 मिनिट्स. 15 मिनिटांचा पहिली 3 षटक तुम्हाला टाकायचे लक्षात घ्या. खोणे आणि त्यासोबत पडले. यानंतर कैलासदादा पाटील देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. उंबारलीचे त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यासोबत नामवंत पुरस्कर्ते ज्यांच्याद्वारे याच मैदानावरती एक मेगा शो आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 12 सायकल ज्यांच्या वतीने सगळे अंपायर कॉमेंटेटर चारही संघांचे 12th मॅन आणि त्यासोबत त्यांनी आताच मला सांगितलं की नेक्स्ट इयर जो आपल्याला कुशल शीशा स्पोर्ट्स सापाटच्या वतीने पुन्हा एकदा मेगा शो पाहायला मिळेल. त्यामध्ये अंपायर कॉमेंटेटर 12th मॅन यांच्यासाठी ही बाईक असेल. टोटल 5 बाईक्स नेक्स्ट सीझन मध्ये तुम्हाला कुशल शीशा स्पोर्ट्स सापाटची स्पर्धा पाहायला मिळणार आणि सतीश दादा भोईर यांचे साडू देखील आहेत. सो पिंट्या शेठ पाटील आपले आभार. त्यासोबत आपल्यामध्ये ओमकारजी टेंबे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मी कुमार तन्मय भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण ओमकारजी टेंबे यांचाही सन्मान या मंचावरती करावा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आमदार चषक 2026 मध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करेन. सामन्याला आपण सुरुवात करत आहोत. अंपायर कडून थर्ड अंपायरचा सिग्नल येत आहे प्लीज. चला आयोजकांचं असं मत आहे की आम्ही ऑन स्क्रीन इकडे पाहत आहोत. थर्ड अंपायर वॉर रूम मध्ये आहेत. मॅचला सुरुवात करा आपण. मयूर ठाकूर आणि दक्ष मात्रे आघाडीची जोडी आहे तर खोणे एक्सप्रेस हर्ष ठोंबरे ऑन बॉलिंग मार्क. या सीझन मध्ये जबरदस्त खेळ दोन्ही संघांनी केलेला आहे. मागच्या काही स्पर्धांमध्ये देखील समोरासमोर आलेले आहेत आणि या आमदार चषकाच्या निमित्तानं समोरासमोर. सेकंड राऊंडची सुरुवात. खोलात बॉल होता ऑन साइडला चिप करण्यात आला. बॉल सध्या मिड विकेट कडे वेगाने फील्डर डबल चान्स 2 धावा. फार वेगाने मयूर आणि दक्ष. मयूरच्या सोबतीला खेळून खेळून दक्षचा वेग देखील वाढलाय. वेगाने ते धावत आहेत. खोलात बॉल होता बॅटचा थोडासा आत लागला. पहिली धाव फार वेगाने आणि मयूरने पहिली धाव धावत असतानाच डबलला कॉल दिला होता. कदाचित डायरेक्ट हिटला प्रश्न विचारण्यात आले असते अंपायर्सला. धावा 2 आल्यात पहिल्या बॉल वरती. 4 ओव्हरची मॅच आहे. ठीक आपण पाहतोय 10 वाजून 36 मिनिटांनी पहिला बॉल बाहेर निघत होता. आउटसाइड एज पॉइंटने चांगला अटेम्प्ट केला. हेमंतने पकडली कॅच. विकेट डाऊन. 2 ला पहिला धक्का. गार्गी 11 पडलेला.
आणि चेंडू हवेमध्ये आणि अशा प्रकारे पहिल्या विकेटचं बदल आणि पहिला फलंदाज बाद, पहिला गडी गरज, पहिला हजरा, पहिला दणका, पहिल्या आवाज करावेचा होता. दशरथजी पाटील सर प्रत्येकाचा परिचय आहेत आणि जे 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 टेनिस बॉल क्रिकेटला फॉलो करत आहेत त्यांना जरूर माहीत असेल. दोनला पहिला धक्का बसला, मयूरची विकेट आली. फारच बाहेर बॉल निघत होता आणि कमी गतीने हर्ष ठोंबरेने टाकलेला बाउन्सर होता. शेवटी थोडा लेट अप्पर कट केलं होतं, बट तिकडे इनफिल्डच्या बाहेर बॉल गेला नाही आणि एमनने चांगली कॅच पकडली आहे. विकेट 2 वरती पहिली आली. नवीन बॅटर मैदानात आतमध्ये आले, पडलेचे लिटिल मास्टर स्वप्नील म्हात्रे. मागच्या मॅच मध्ये उंबारलीचा लिटिल मास्टरने जबरदस्त खेळ केला. 39 धावा 22 ने बनवल्या. इनसाइड आउट, बट इकडे एक्स्ट्रा वरचा जो फिल्डर आहे कव्हर्सला फार वेगाने चाललेला आहे. थोडासा बॉल वरती चढला होता, बॅट वरती व्यवस्थित मिडल झाला नाही. 2 धावा इकडे येतात. 2 धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 4 या आकड्यावरती. प्रगतीपथावर पहिलं षटक आहे. इंटरेस्टिंग असेल ही मॅच. म्हात्रेपाड्याच्या रजनीमध्ये आय थिंक दोघेही समोरासमोर होते. जबरदस्त ती मॅच रंगली होती. आणि आता आमदार चषक उंबर्डे फ्लिक केला बॉल स्क्वेअर लेग रिजन मधून. पाप प्लेयर सुरू, इनफिल्डचा फिल्डर पोहोचला. डबल चान्स, कॉल आहे स्वप्नीलचा. वा, चांगला कॉल आणि याचा पूर्ण श्रेय स्वप्नीलला जाईल. आता 3 मिळतील. ओव्हरथ्रो झालाय. बॅकिंगला आलेले फिल्डर एकत्रित उभे होते, त्यांनी मध्ये कोणताही स्पेस ठेवला नव्हता. त्यामुळे एका मागोमाग बॉल लगेचच मागच्या मागे एक्झॅक्ट तो निघून गेलाय तिकडे. आणि त्यामध्ये जिथे कदाचित 2 होत्या तिकडे तिसरी गेली. आणि 3 धावांनी धावसंख्या सध्या 7 वरती आपण पाहत आहोत. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. मिस्टेक झाली इकडे क्षेत्ररक्षणामधून, त्याचा फटका देखील बसला. एकंदरीत 3 धावा स्वप्नील आणि दक्ष जोडीने पूर्ण केल्यात. 2 बॉल आणि पॉवर प्ले मधले बाकी. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिली ओव्हर फार इम्पॅक्टफुल असते, कारण पॉवर प्ले मध्ये जर तुम्ही तिकडे त्या षटकाला कॅपिटलाइज केलं, 15 पेक्षा जास्त धावा आल्या तर तुम्हाला स्टार्ट भेटणार आहे. 10-12 धावांचं षटक मी म्हणेन ऍव्हरेज आहे, तितकं मोठंही नाही. आणि गोलंदाजी करणारी टीम देखील म्हणणार नाही की इकडे धावा आमचा बॉलर्स अगेन्स्ट गेलेला. अपील होते, निघालाय दक्ष. आउटसाइड एजने काम तमाम, खेळ खल्लास. दुसरा धक्का. पतन प्रवाली गळती गच्छंती, पहिली विकेट, तडीपार, हद्दपार, जेर बंद, स्थान बंद, जीवाला आपल्याला पाहायला मिळाली. थोडासा लेट देखील खेळला होता. मात्र जी मयूरची विकेट आली होती तिकडेही कमी गतीने बाउन्सर टाकला होता, बॉल बाहेर काढलं होतं. इकडे बाहेरच काढलाय आणि हा देखील बॉल बराच बाहेर निघत असताना एड्स घेऊन गेलाय. चांगली गोलंदाजी. हर्षद आता रीड करत आहेत, बॅटरला काय करायचंय त्याच्या विपरीत बॉलिंग करत आहेत आणि इकडून विकेट आलेली आहे. 7ला 2 धक्के बसले. दोन्ही ओपनर पॅव्हलन मध्ये पहिल्या षटकामध्ये पहिल्या 5 बॉल मध्ये. वैभव मात्रे शेवटचा बॉल असेल आणि इकडे खास करून चान्स वैभव नाही तर मी म्हणेन हर्षद ठोंबरे घेईल विकेट साठी. मिड ऑन मिड ऑफ 8 ठेवला. दोन्ही कॉर्नर मध्ये फिल्डर आहेत. एक्स्ट्रा कव्हर आणि त्यासोबत काव कॉर्नर. शेवटचा बॉल पॉवर प्ले. ऑफस्टंपचा बाहेर ठेवलाय. चांगला फटका. कवसला हवेत खेळलेत. इनफिल्डचा वरतून डीप मध्ये बॉल सीमा पार. पहिला चौकार आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. गार्गी 11 आदर्श पडलेचं धावफलक 11ला 2. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा धावफलकावर आहेत आणि पहिल्या षटकासाठी बरोबर तुम्ही
6 मिनिटं घेतलेले आहेत. लक्षात घ्या टीम श्री गणेश क्रिकेट संघ खोणी 9 मिनिटांच्या आतमध्ये पुढची 2 षटकं तुम्हाला टाकायचे आहेत. सेकंड ओव्हर मध्ये हेमंत चांगली कॅच त्याने पकडली होती मयूर ठाकूरची पॉइंटला आणि फार कमी वयामध्ये खऱ्या अर्थानं या बॉलिंग युनिटमध्ये त्याने स्थान मिळवलेलं आहे. खोणी गावामध्ये प्रचंड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. 3 संघ हा गाव इंट्रोड्यूस करत आला. फुलर लेन स्लाइस केला पॉइंटला कॅच. वा जबरदस्ती कॅच आपल्याला पाहायला मिळाली आकाश ठोंबडे करून आणि इकडे विकेट येते 11-3. मध्ये पुन्हा एकदा पहा ऑफ स्टंपचा बाहेरचा फुल टॉस होता. स्लाइस बरोबर केलं होतं बट हवेत खेळला आणि ती गॅप शोधली नाही. पॉइंटचा फिल्डरने जबरदस्त फिनिश केले. कॅच आकाशची कॅच. स्वप्नीला आता आश्चर्याचा धक्का बसला की या फुल टॉस वरती आउट कसा झालो कारण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत 2 अंपायर सध्या ऑन ग्राउंड आहेत. तर बाळा बोईसर TV अंपायरच्या भूमिकेत आजच्या दुसऱ्या रजनीमध्ये. पुढचा बॉल हेमंत खोलात होता. बॉलस बॅक लॉंग ऑफ कडे फिल्डर येत आहेत. 1 धाव तर सहज मिळणार आहे आणि या सिंगल वरती थांबावं लागेल दोघांनाही. सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला 12 वरती पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये माफ करा 13 वरती आणि जसा तो पाय हर्षदचा सिद्धार्थच्या बॅटला लागला. या भावना क्रिकेट हा खेळ नाहीये ज्या खेळाने आपल्याला आजवर ओळख दिलेली आहे ज्या बॅटने आपल्याला आजवर ओळख दिलेली आहे. कालही हे चित्र आपल्याला जरूर पाहायला मिळालं होतं जेव्हा सोनारपडाची मॅच सुरू होती. फ्लिक केला बॉल मिड विकेटला चान्स असेल. सॉफ्ट डिसमिसल विकेट डाऊन. 13ला 4था धक्का गार्गेलेवन पडलेला. दुसरं यश त्याला मिळतंय. ISPL सीझन 3 चेन्नई सिंघम्सने बाजी मारलेली आहे. ठाण्याचा वंडर बॉय केतन मात्रेच्या टीमला लीड करत होता. MVP ची चर्चा बरीचशी सुरू आहे. पोर्शेकार येस जगत सरकार येस जगत सरकारलाच भेटलेली आहे. जबरदस्त खेळ सीझन 3 मध्ये चेन्नई सिंघम्सने केला आणि आता टेनिस बॉल क्रिकेटला फार सुगीचे दिवस आलेले आहेत. स्वप्न तुम्ही पाहू शकता. तुमचं घर तुमची जबाबदारी येस तुमचं करिअर तुम्ही बघू शकता आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. इतकं तर आता टेनिस बॉल क्रिकेट डेव्हलप झालेलं आहे. 13 धावा 4 विकेट. प्रथम मात्रे आला. लॉफ्ट केला लॉंग पकडली कॅच. 1 विकेट डाऊन. हेमंतने मात्र 3 विकेट खोललेत. 13ला 5 पडले. का होता पॉइंट ऑफ स्टंप. हाफ वॉली भेटला. लॉफ्ट केलं तिकडे आणि करणने काय फिनिश केले कॅच. वा आणि ही जी विकेट होती फार महत्वपूर्ण होती कारण टॉप ऑर्डर ढासल्यानंतर प्रथमची जबाबदारी मोठी असते. हॅट्रिक बॉल. सॉफ्टने महेशने इकडे फक्त डगून देण्याचा प्रयत्न केला होता मात्र बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्टच झाला नाही. डॉट आलाय. 1 वाईटची धाव 1 सिंगल 2च धावा या ओव्हरमध्ये हेमंतने खर्च केल्यात आणि 3 विकेट. ओव्हर हॅट्रिक तर त्याने कंप्लीट केले. शेवटचा एक बॉल बाकी आहे.
समोरच्या एंड कडून ऑन साइडला बॉल ड्राईव्ह केला गॅपमध्ये. काव कॉर्नरची ती गॅप करंटने कव्हर केली आहे. धाव 1 आली आहे. महेशकडे स्ट्राईक असेल. षटक 2 संपन्न झाली. धावा 14, विकेट 5, गार्ग 11, पडलेगाव. ओव्हरचा खेळ संपला आणि धावा 14 आपल्याला पाहायला मिळतात आणि विकेट देखील 5. निम्मा संघ गारद झालाय. महेश म्हात्रे आणि सिद्धार्थ पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल 30 धावा आल्या आणि 40च्या पुढे जर ते गेले, फायटिंग टोटल असेल, चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळू शकते. पण इकडे अगोदर महेश आणि सिद्धार्थला पार्टनरशिप करून या उर्वरित 12 बॉलमध्ये किमान 25-30 कडे पाहावं लागणार आहे. सध्याचा धावफलक 14 ला 5. थर्ड ओव्हर मध्ये सरफराज शेख. शॉर्ट बॉल होता, मिस टायमिंग आहे. लॉंग ऑन ला आलाय. ओ कॅच ड्रॉप. सहज सोपा वाटणार इकडे झेल सुटलाय, सहजच सुटलाय. कॅज्युअल एफर्ट्स पाहायला मिळाले. स्कोर सध्या आपण पाहतोय 15 फॉर 5. चान्स होती 6व्या विकेटची, मात्र ती गमावली आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस साठी मी इन्व्हाइट करेन टीम लेट योगेश पवार प्रतिष्ठान, गावदेवी उंबारली आणि गावदेवी क्रिकेट संघ दहिसर. पोल करायचा होता, चांगला राईजिंग आणि बॉल आती आला नाही, बाहेर गेला नाही, सरळ निघून गेला. बॅट ज्या पद्धतीने इकडे सिद्धार्थची फिरली होती ती ऑफ कटर साठी फिरली होती. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा आपण पाहू. दात खाऊन एक्झॅक्ट त्याला बॉलला सीमारेषेच्या बाहेरच मारायचं होतं. हाय डेफिनेशन कॅम्प जी तुम्हाला रिॲक्शन दाखवली जाते प्रत्येक बॉल अगणिक. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in आज तो कॅम्प सध्या व्ह्यू आपण सगळेजण ऑनलाईन पाहत आहोत. दर्जेदार टेलिकास्ट. तेजस भोईर अँड ऑल टीम, सगळेच आमचे कॅमेरामॅन. लेडिंग एज थर्ड मॅन समोर किरणने कॅच पकडली. 15 ला 6, गार्ग 11 पडले. आणि इकडे मात्र आता विकेट गेले. नवीन बॅटर सोहम ठाकूर मैदानाच्या आतमध्ये. धाव आपल्याला 15 पाहायला मिळतात. काल कमालपाड्याच्या सोहमने जबरदस्त बॉलिंग केली होती. 2 नवीन चेहरे कमालपाड्याने जरूर काल इंट्रोड्यूस केले होते. लास्ट मॅच प्राव्या 11 जगदंब वाकणबीने बाजी मारली आणि काल 8 संघांचा पोल मधून पहिल्या सेमीफायनल मध्ये ते दाखल झालेले. ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफ कडे बॉल चालला. आकाश ठोंबरेत 1 धाव पूर्ण झालेली. आणि आता सांगेन उद्या दुसरी मॅच अर्थातच सेमीफायनल नंबर 1 असेल. त्यामुळे कालचे क्वालिफायर प्राव्या 11 जगदंब वाकणबी आणि आज जो संघ क्वालिफाय होईल उद्या ठीक तुम्हाला 7:30 वाजता रिपोर्टिंग करायचे. ओहो, इकडे फुलर लेन जरूर होता, मात्र बीट झालं. महेश डॉट आला. पहिल्या 5 बॉल मध्ये फक्त 2च धावा या ओव्हर मध्ये देखील आपण पाहतोय. 16 फॉर 6. शेवटचा एक बॉल आता फक्त बाकी या षटकातील. ग्रामीण टेनिस क्रिकेट मागच्या 2 वर्षांमध्ये 1,20,000 इतकी युट्यूब फॅमिली या वाहिनीचे आपण पाहत आहोत. काम बोलताय आणि जितकं चांगलं तुम्ही दर्जेदार टेलिकास्ट कराल तितक्या स्पर्धांचा तुम्हाला कॉल येतो. आणि मागच्या 2 वर्षांमध्ये तेजस बोरने याच्या पद्धतीने ग्रो केलेला बिझनेस, सगळेच त्याचे हे कॅमेरामॅन असतील, ज्यामध्ये या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय
साहिल, राज, सुजल ऑपरेटर आहेत आणि रिलीवर देखील सौरभ असेल, भास्कर आणि हाय डेफिनेशन कॅमेरा सध्या प्रणव, वेदांत, त्यांचे आम्ही मनापासून कौतुक करू. या बऱ्याचशा कमेंट्स देखील तुम्हाला पाहायला मिळतात स्क्रीनवरती. चॅटबॉक्समध्ये देखील बरेचसे प्रेक्षक सध्या ऍक्टिव्ह आहेत, या स्पर्धेचं कौतुक करत आहेत, या क्रिकेट स्पर्धेचं. आणि आमचं कॉम्बॉक्स सध्या प्रसादजी परब सर आमच्या सोबत आहेत आणि आज त्यांचा लुक थोडा चेंज झाला. असं वाटलं की गोव्यावरून थेट आलेत उंबरडेमध्ये. गोव्याला जायचं आहे. सॅंगम प्रीमियर लीग 31 मार्च. खरं तर ती अगोदर 31 डिसेंबरला असायची. 2019 मध्ये जरूर मी देखील कव्हर केले होते, पण ISPL जेव्हापासून आलेली आहे मागच्या 3 पर्वांमध्ये सॅंगम प्रीमियर लीगच्या देखील डेट चेंज झालेल्या आहेत. सूर्यदत्त नाईक अँड ऑल टीम. 16-6 3 ओव्हरचा खेळ संपला. शेवटचं षटक अनंत मात्रे, लास्ट ओव्हर. पहिला बॉल. इकडे थोडासा जास्त बाहेर टाकलाय. व्हाईटचा सिग्नल आलाय. 17 धावा. 15 ते 20 पाहिजेत तर या मॅच मध्ये पडले बॉलर कडून अपेक्षा ठेवतील, कारण 24 बॉल 24 पेक्षा कमी धावा असल्या तर तिकडे गोलंदाजांना मात्र फार विचार करावा लागणार आहे. छोटी तरी चुकी झाली तरी मात्र ती मॅच लगेचच निघून जाईल. त्यामुळे इकडे हे जे काही 6 बॉल बाकी आहेत त्यामध्ये 15-20 धावा जर आल्या टोटल चांगली होईल. खोलात होता बॉल, कार्पेटने चालला मिड विकेटला. करंट वेगाने आला. चांगली फिल्डिंग, थ्रो कव्हर करत आला रे तिकडे अरुण ठोंबरे. सर्वात सिनियर प्लेअर या संघाचा. बरीच वर्ष या गावासाठी या संघासाठी ज्याने दिलेली आहेत आणि आजही तीच ऊर्जा. अरुण ठोंबरे खरं तर एक बॉलर, खरं तर एक बॅटर, एक लीडर, एक फिल्डर, एक विकेट किपर, सगळ्या भूमिकेमध्ये आपल्याला जरूर कोणी गावासाठी कोणी संघासाठी दिसलेला आहे. सुरुवातीला आपण संदीप ठोंबरे यांनाही पाहायचो, कदाचित ते देखील असलेल्या क्रीडांगणाच्या सभोवताली. आणि कोणी गावामध्ये प्रचंड खेळाडू आहेत ज्या गोष्टीचा आपण उल्लेख जरूर अगोदर देखील केला. पुढचा बॉल मात्रे. मिस टायमिंग आहे सध्या. मिड विकेट. गोलंदाज अनंताचा कॉल थोडा दूर राहिलाय. मी म्हणेन कदाचित करणने ट्राय करायला पाहिजे होतं. धावा 2 आलेल्या आणि 2 धावांसोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 21. येस, आणि 6 बॉल 6 षटकार मारण्याचा विक्रम देखील अरुण ठोंबरे यांच्या नावावरती आहे. मलंगट प्रीमियर लीग मध्ये आजही तेच फिटनेस त्यांच्याकडून आपण पाहतो. 21 धावा आहेत. 4 बॉल बाकी आहेत. ट्राय करत असो दहीसर आणि उंबारली. पुन्हा एकदा सांगेल मित्रांनो, टॉससाठी तुम्हाला मंचावरती येऊन थांबायचंय. पुढचा बॉल मात्रे. शॉर्ट बॉल इकडे फसला फटका. करण थोडा दूर. डबलला चान्स इकडे घेतलेला सोमने. 2 धावा मिळतील, पुरेसा उद्या तितका. 2 धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 23. 23 धावा धाव फलकावरती आहेत. मागच्या 3 बॉल मध्ये 7 धावा आलेल्या आहेत. इकडे जर 3 बॉल मध्ये 35 पर्यंत नेतायत सोम, जरूर फायटिंग टोटल. कारण पहिला डाव आहे. जर तरला महत्व कॉम्बॉक्स मध्ये असतं, त्याचं उत्तर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला भेटतं. किती होतील नाही होणार हे तर आपल्याला सोम सांगेल. पुढचा बॉल अनंत मात्रे. प्लेट ऑन. कडा घेऊन बॉल थेट स्टंप वरती आदळला. 7वा धक्का 23 वरती गार्ग 11 पडलेला. दोन बाकी आहेत. राकेश कुंभार मैदानाच्या आतमध्ये तो आपल्याला पाहायला मिळतोय. आता पाहूयात हे जे 2 बॉल बाकी आहेत अनंताकडून किती धावा खर्च होत आहेत आणि राकेश कडून किती धावा येत आहेत. खोला टाकण्याचा प्रयत्न होता. इकडे बॉल बॅटवरती व्यवस्थित तर नव्हता. गरंगळत पॉइंट पर्यंत आला. 1 धाव आली
आणि या सिंगलने स्कोर सध्या जाऊन पोहोचला 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. टार्गेट डिसायडर बॉल आहे. महेश म्हात्रे मागच्या मॅच मध्ये शेवटी चांगला खेळ केला होता. आता फिनिशिंग टच पाहिजे, एक मोठा फटका. षटकार आला 30, चौकार आला 28. रायझिंग आलाय, बाउन्सर तर जबरदस्त होता. एम्पायर्स कडून सिग्नल आलाय वाईट. स्कोर सध्या आपल्याला 25 वरती पाहायला मिळतोय 25. शेवटचा बॉल. खोलात आलाय, चांगला यॉर्कर, चांगला फिनिश अनंताने केला. 9 धावांचे षटक राहिलं. 25 ला 7 गार गेलो आणि पडले. डाव संपला आणि श्री गणेश क्रिकेट संघ खोणी अ ला बनवायचा त्या विजयासाठी या मॅच मध्ये 26 धावा. आपण टॉस कडे जाऊयात. उंबारले आणि दहिसर. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक नरेश दादा भोईर यांच्या शुभेच्छा आपण टॉस करत आहोत. मॅच बिटवीन लेट योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारले आणि जय मसोबा प्रसन्न गावदेवी दहिसर. कॉल असेल दहिसरच्या कॅप्टनचा. हेड्स इज अ कॉल अँड इट्स अ हेड. टॉस जिंकलाय तो दहिसरचा कॅप्टन सुमित. तर सुमित फक्त आपला डिसिजन सांगा. पेंडिंग. चला डिसिजन लवकरात लवकर कळवा, हीच महत्वपूर्ण सूचना असेल प्रत्येक कर्णधाराला जे या स्पर्धेमध्ये खेळतात. बॅक टू कॉम्बॉक्स ऐकूयात पुन्हा एकदा नामवंत समालोचक टेनिस बॉल क्रिकेटचे आज ज्यांचा आवाज या क्रीडा नगरीमध्ये दुमदुमत आहे, प्रसाद शिपरम सरांना. थँक्यू सो मच करण काळन. आपण आता वळूया ग्राउंडकडे. 26 धावसंख्येचं लक्ष आहे. पण टेनिस बॉल क्रिकेट विश्वात आपण कित्येक वेळा असे सामने बघितले आहेत, इतिहासामध्ये त्याची नोंद झालेली आहे की जेव्हा कमी धावसंख्येचे सामने असतात त्या मोमेंटला सामने रंजकदार होतात, रंगतदार होतात, चुरशीचे होतात. आणि ते आपण चित्र आता ग्राउंडवर बघणार की काय असंच बघायला मिळतं मैदानावर. पडले विरोधात खोणी. सेकंड राऊंडची पहिली मॅच. 4 षटकांचा सामना. पहिल्या सत्रामध्ये धावेसाठी भरपूर संघर्ष करावा लागला पडले संघाला आणि जेमतेम 25 धावा अंकित झाले त्या संघाच्या धावफलकावर आणि 26 धावांचं लक्ष खोणी ए संघासमोर आहे. 26 टू विन फ्रॉम द 24 डिलिव्हरी. 24 चेंडू 26 धावा. सेकंड राऊंडची पहिली मॅच बघायचं कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होणार.
काही दिवसांपूर्वी अजून बघितलं आपण तर पडले संघ आणि खोणी संघाला 6 चेंडूत सुद्धा 3 धावा करू दिल्या नव्हत्या. ते सुद्धा आता रिसेंटली चित्र आहे, याच आठवड्यातलं चित्र आहे. बघायचे मात्र पुन्हा तर तशी गोलंदाजी बघायला मिळते का. या सुरू करूया आपण सामना. षटक क्रमांक पहिलं, बॉलिंग मार्कवर पॉवर प्लेचं षटक घेऊन येतो गोलंदाज लेफ्ट आर्म बॉलर प्रथम, आणि त्याला सामोरं जाईल स्ट्रायकिंगला फलंदाज आघाडीचा किरण. पहिला चेंडू हवेमध्ये, चांगला टायमिंग केलाय चेंडू, थोडंसं गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय. शेताशेट्टीमध्ये 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. प्रदीप फेकी होती, गोलंदाज भरपूर पुढे सरसावला आणि तोपर्यंत चेंडू त्याला बीट करून मागे निघून जातोय. फलंदाज 2 धावा तिथे कंप्लीट करतोय आणि खातं उघडतोय किरण 2 धावेने. मागच्याच मॅच मधली सलामीची जोडी त्याच्या आतमध्ये किरण आणि करण, दोघांच्याही नावामध्ये रन आहेत. आणि जशी आपण बॅटिंग मागच्या मॅच मध्ये बघितली 31 धावांची खेळी ती करणच्या बॅटमधून. प्रथम पुढचा चेंडू घेऊन पुन्हा पॉवर प्ले मध्ये षटक क्रमांक पहिला. बॉटम हँडचा वापर खूप चांगला, कव्हर ड्राईव्ह तिथे शतशक आहे, तिथे चेंडू कव्हर करेल. चिकी सिंगल कंप्लीट केले चेंडूवर आणि धावसंख्येला आकार दिला धावफलकावर. एकूण धावसंख्या 3. स्ट्राईक एंडला करण येईल. 3 धावा धावफलकावर आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट या यूट्यूब वाहिनीवर तुम्ही स्पर्धा घर बसल्या बघू शकता. खूप सुंदर असं टेलिकास्ट. तेजस बोर आणि त्याची पूर्ण टीम अप्रतिम कामगिरी करते. खूप चांगलं विजन, खूप चांगली ॲक्युरेसी, क्लिअरिटी या कॅमेऱ्याच्या माध्यमातून खूप चांगलं स्पष्ट चित्रीकरण तुम्हाला पाहायला मिळते. 3 धावा धावफलकर. पुढचा चेंडू प्रथमचा करणसाठी ऑन ड्राईव्ह मिड विकेट क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे. मेंगडॉनचा खेळाडू चेंडूवर जाईल तोपर्यंत मयूर ठाकूर तिथपर्यंत पोहोचते. 2 धावा सहज कंप्लीट करते या चेंडूवर. गुड रनिंग. मयूर सारखा खेळाडू समोर 2 धावा अत्यंत वेगाने, अत्यंत चुरशीने आणि खूपच कॉन्फिडेंटली कंप्लीट केले दोन्ही फलंदाजांनी. आणि करणने 2 धावांनी खातं उघडले. धावसंख्या धावफलकावर 5. 26 धावांचं लक्ष आहे. 6.5च्या गतीने मात्र बॅटिंग करावी लागणार आहे षटकामागे. 6.50 रिक्वायर रन रेट. त्यापैकी आले ते 5 धावा धावफलकावर. षटकातले अजूनही पॉवर प्लेचे 3 चेंडू शिल्लक आहेत. फुलटा चेंडू बॅक टू द बॉलर. टायमिंग करू शकत नाही या चेंडूवर आणि त्याच्या समोर एक धाव तिथे चोरली आहे. थोडासा नाराज होता या फटक्यावर म्हणजेच करण. इव्हन त्याच्या रडार मधला चेंडू होता आणि करणच्या बॅटमध्ये असे पण लिहिल्या फटके बघितलेले बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये की सरप्राईज करणारा चेंडू होता प्रथमचा हा करणसाठी. थोडासा डबल माइंडेड झाला, कसा खेळायचा होता बघू शकता त्या ठिकाणी. इव्हन चिकी सिंगल त्या चेंडू दोघांनी कंप्लीट केली. धावसंख्येला आकार दिला. धावसंख्या धावफलकावर त्या 6 धावा. फिरोज खान आणि निरंजन सावंत पंचांच्या भूमिकेत आहेत. सामना क्रमांक 5 सुरू आहे. ओ गुड बॉलिंग. बॅट्समनला रीड केलं, थोडंसं इन्व्हाइट केलं, बाहेर टाकला चेंडू. थोडासा आपण बघतोय ऑप्शनच्या बाहेरून चेंडू निघून जातोय आणि जेवढी अपेक्षा होती फलंदाजाची एवढा चेंडू बाउन्स होत नाहीये, थोडासा खाली राहतोय. बॅटच्या खालून चेंडू सरळ निघून गेला. राकेश हातामध्ये निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव आला पॉवर प्ले मध्ये. नाणेफेक जिंकली आहे ती म्हणजेच कावदी क्रिकेट क्लब दहिसर संघाने निर्णय घेतला की मी प्रथम गोलंदाजी करू. हो इम्प्रोव्हायझेशन. फटका बघा, मॅन्युफॅक्चर केला, डिपॉझिट केलाय लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. खणखणीत चौकार. स्वीप असं मी पटकन नाव देईन, कारण फटका मारताना अक्षरशः डोळे झाकून सुद्धा घेतले होते, कारण तो अचानक चेंडू बॅटची एज लागून चेहरा सुद्धा येऊ शकतो आणि तसा फटका बघायला मिळाला. ब्लाइंड पूर्णपणे स्वतःला केलं आणि फॉलिंग स्वीप सुद्धा दाखवला आपल्या बॅटमधून. खणखणीत चौकार, शेवट चेंडूवर चौकार येतोय. एका षटकाच्या घरी धावसंख्या झाली ती धावफलकावर 10 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रथमच आपण बघितलं, विकेटला मिळालं नाही, विकेटलेस गेलाय आणि धावा खर्च केल्या त्या 10. षटक क्रमांक पहिलं समाप्त होते आणि बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 गोलंदाज येतोय घेऊन, तो म्हणजे दक्ष. विकेट टेकर बॉलर, इकॉनॉमिकल बॉलर. बघायचं पहिला ब्रेक तो आपल्या संघाला मिळवून देईल का. समोर करण उभा आहे. 16 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडू अजूनही शिल्लक आहे. चला मॅच सुरू करा. दक्ष वैयक्तिक पहिले षटक, समोर आहे तो करण.
समोर उचललाय चेंडू, समोर तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. जजमेंट बघायचं त्या ठिकाणी. मयूर सारखा खेळाडू ज्याच्याकडनं झेल सुटतोय. थोडंसं लेट स्टार्ट बघायला मिळाला मयूरकडून आणि तिथे मात्र जीवदान मिळालं ते करण ठोंबरेला. समोर उचललेला बॉल थोडासा अवघडच होता हा चेंडू, तो झेल. आणि त्या ठिकाणी आपण बघतो की फलंदाज स्ट्राईक रोटेट करतो तो किरणकडे. धावसंख्या 11. दक्ष म्हात्रे पुढचा चेंडू घेऊन पुन्हा आता समोर किरण म्हात्रे साडी. ऑन साइडला स्लॉग इट, वेगवान फटका मारलाय गॅप मधून. चेंडू सरळ सीमारेषे बाहेर निघून जातोय. खणखणीत चौकार. बेडेकर साहेबांचं आगमन झाले. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या आमदार चषकामध्ये. जबरदस्त फटका किरण ठोंबरेच्या बॅटमधून, किरण म्हात्रेच्या बॅटमधून चौकार आलाय. 15 ऑन द बोर्ड. धावसंख्या 15. अजूनही 11 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. सामना पूर्णपणे एकतर्फी करून टाकला खास करून किरणने. आउटस्टँडिंग बॅटिंग. 15 विदाउट लॉस. ऑन साइडला खूप चांगला इम्प्रोव्हायझेशन. फटका बनवला, मॅन्युफॅक्चर केला, डिपॉझिट केलाय लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. आणि काय कलात्मक फटका बघायला मिळतो. ते क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे. चेंडू कव्हर करेपर्यंत किरणला संधी स्ट्राईक एंडला येण्याची आणि 2 धावा तिथे कंप्लीट. गुड रनिंग. विजयाच्या समीप घेऊन आला आपल्या संघाला. धावसंख्येत धावसंख्या एकूण आपण बघतोय धावफल करते एकूण 21. फक्त 5च धावा दूर आहे विजयापासून. 14 चेंडू शिल्लक, 5 धावांची गरज. 7 चेंडू 17 वर खेळतोय किरण म्हात्रे. इम्प्रोव्हायझेशन दाखवायचा प्रयत्न, टायमिंग करू शकला. चेंडूवर मागायचा होता चेंडू. फायनली मध्ये चेंडू कव्हर होईल तोपर्यंत ओव्हरथ्रो थोडासा बघायला मिळाला. बॅकअप त्या ठिकाणी होतं आणि पंचाचा 22चा इशारा. एक्स्ट्रा स्वरूपात धावी ते ऍड केली जाईल. थोडासा एकतर्फी सामना बघायला मिळतो कारण धावाच झाल्या नव्हत्या पहिल्या इनिंगमध्ये. त्यामुळे धावा वाचवण्याचा प्रयत्न इथे मात्र पडले संघ करतोय, पण थोडासा एकतर्फी सामना बघायला मिळतोय कारण विकेट गमावली नाहीये. विकेट गोलंदाजाला काढता आलेली नाहीये आणि धावा धावफलकावर दुसरा षटक मार्गस्थ असताना 22. इनसाइड आउट थ्रू द कव्हर. चांगला टायमिंग गॅप मध्ये आणि चांगली फिल्डिंग सुद्धा बघायला मिळते डीप मध्ये लास्ट मोमेंटला. आणि तोपर्यंत 2 धावा सुद्धा पूर्ण झाले त्या चेंडूवर. 2 धावांची मदत आणि धावसंख्या 24 धावा. अवघ्या 2 धावांची आवश्यकता आहे कोणी या संघाला. पहिल्या इनिंगमध्ये खूप चांगली गोलंदाजी आपण बघितली मैदानावर. अप्रतिम षटक बघायला मिळालं. धावसंख्येला खूप चांगलं कंट्रोल करताना 7 विकेट त्यांनी काढल्या होत्या पहिल्या इनिंगमध्ये आणि अवघ्या 25 धावा करू शकला तो अर्धशतक क्रिकेटला पडले संघ. खास करून आपण जर गोलंदाजी बघितली त्यामध्ये हर्षद टोमरे 1 षटक 11 धावा 2 विकेट. हेमंतने इम्प्रेस केलं. 3 विकेट त्याने काढल्या अवघ्या 3 धावा देऊन. सरफराजने 2 धावांचं षटक टाकलं, 1 विकेट काढली त्याने आणि अनंताला विकेट मिळाली नाही. त्याने 9 धावा खर्च केल्या त्या शेवट षटकामध्ये. पण इम्पॅक्ट जर आपण बघितलं तर हेमंतचा अवघ्या 3 धावा आणि 3 विकेट. धावसंख्या 24. अवघ्या 2 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक झाला. नेक्स्ट मॅच टॉस झालेला आहे. दहिसर संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. उंबरली संघाला इन्व्हाइट केले बॅटिंगला 4 षटकांच्या सामन्यामध्ये. गोलंदाज सज्ज होता या षटकामध्ये. गोलंदाज आहे तो लेफ्ट आर्म अक्षय. मॅच विनिंग शॉट आहे की काय बघूया. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे नाही. थोडासा वेळ अजून वाट बघावी लागेल. प्रतिम झेल त्या ठिकाणी डीप मध्ये आणि फलंदाज बाद. पहिलाच धक्का लागलाय. पहिली विकेट काढली आहे अक्षय म्हात्रेने.
चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली. चांगला मुहूर्त हे मात्र चांगल्या मुहूर्तावर सुरुवात. चोवीस धावा धावफलकावर. रिव्हर्स अटेम्प्ट इथे मात्र फलंदाज बाद. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद होतोय. वन मोर विकेट फॉर बॉलर म्हणजेच अक्षय म्हात्रे. वेळ तेवढा आणि दोनदा तिथे कंप्लीट होतात त्या चेंडूवर आणि 2 धावांची मदत धावसंख्येत बरं. धावसंख्या 26. सामना इथे जिंकला. थोडासा एकतर्फी सामना बघायला मिळाला आणि सामना इथे एकतर्फी केला. तो खोणी अ संघाने सामना जिंकत असताना थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलाय तो खोणी अ या संघाने. हार्डलक टीम पडले. धावा आपण बघितलं झाल्या नाही पहिल्या इनिंगमध्ये. धावसंख्या बघतो आपण फक्त 25 धावा आणि 26 धावांचा पाठलाग लिलया केलाय तो खोणी या संघाने पुढच्या मध्ये प्रवेश केला या संघाने. या सामन्याचा आपण सामनावीर लगेच जाहीर करूया. सो एमन ठरलाय या सामन्यात.